महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटलाय। पेपर फुटल्यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। नागपूरच्या कमला नेहरू कॉलेज केंद्रावरील ही घटना आहे। विद्यार्थ्यांचा परीक्षेवर आता बहिष्कार बघायला मिळतो। यावेळची सगळ्यात मोठी बातमी आहे, पेपर फुटल्यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। नागपूरच्या कमला नेहरू कॉलेज केंद्रावरची ही घटना आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी तुषार कोळे आता आपल्यासोबत आहेत। तुषार, नेमका काय प्रकार घडलाय आणि काय भूमिका आहे, काय म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं आता? निश्चितच कमला नेहरू महाविद्यालय हे केंद्र होतं। या केंद्रावर पीएचडी जे महाज्योतीची फेलोशिप आहे त्यासाठीचा परीक्षा ठेवली होती आणि आपण बघू शकतो की प्रशासनाने हा पूर्ण लॉक लावलेला आहे। आतमध्ये कोणालाही सोडलं जात नाही। आतमध्ये विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांनी पूर्णतः पेपर फुटल्याचा आरोप करत बहिष्कार टाकलेला। काही विद्यार्थी आपल्यासोबत आहे, त्यांनी आतमधनं त्यांनाही देखील बाहेर येऊ देत नाही। काय नेमकं घडलं होतं सांग तू मला। सर, याच्या अगोदर 10 तारखेला म्हणजे 24 तारखेला मागच्या महिन्यात गव्हर्नमेंटने ही बार्टी, महाज्योती आणि सारथी या तिन्ही संस्थांनी पीएचडी फेलोशिपची एक्झाम कंडक्ट केली गेली होती। त्याच्यानंतर पुन्हा ती एक्झाम 2016चा पेपर जसा कॉपी केल्यामुळे ती एक्झाम कॅन्सल करण्यात आली। त्याच्यानंतर आज 10 तारखेला पीएचडी फेलोशिपची एक्झाम होती। याच्यामध्ये आज अर्धे जे पेपर आहेत म्हणजे ए-बी जो सेट आहे हा सील होता आणि त्याच्यानंतर बाकीचे जे सेट सील नाही आहे सर। सी आणि डी याच्यामध्ये सील नाही आहे सर। बघा याच्यामध्ये लिहिलेलं आहे सर, नोटिफिकेशन मध्ये लिहिलेलं आहे प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेली सील उघडावे, सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारता येईल। हे जर काही सील नाही आहे सर याच्यामध्ये आणि झेरॉक्स कॉपी आहे सर, ही कुठलीही प्रिंटेड कॉपी नाही आहे आणि स्टॅम्पल मारलेली पिन आलेली आहे सर। हा जो पेपर आहे पुन्हा कंडक्ट करण्यात येत आहे म्हणजे हा पुन्हा बघा सर, आई काय का अंदर राहिलेली आहे। पुन्हा पेपर घेण्यात आलेला आहे सेकंड टाइम जेव्हा गव्हर्नमेंटने एक्झाम घेतली त्याच्यामध्ये पण असा खूप मोठा घोळ घातलेला आहे। मुलांनी स्वतः होऊन सरसकट सगळ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घातलेला आहे। आमची अशी मागणी आहे की सरसकट फेलोशिप ही देण्यात यावी आणि मुलांची जी मागणी आहे गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंट किती सिरियस आहे, महाज्योती किंवा ज्या आपल्या संस्था आहे। इथे महत्त्वाचे काही महिला आहे परीक्षार्थी, त्यांचं बाळ बाहेर आहे, त्याला देखील आतमध्ये सोडलं जात नाही। काय नेमका प्रकार आहे सर? ते बाहेर येऊ देत नाहीये आणि ते म्हणते तुम्ही आतमध्ये सा, माझं बाळ किती वेळचं रडत आहे सर आणि त्या गेटला लॉक लावून ठेवलेला आहे। बाहेरच्यांना आतमध्ये बाळ सुद्धा देऊन नाही राहिलेले आहे। ते आतमध्ये किती विद्यार्थी आहे? खूप सारे, जवळपास 200 ते 300 मुलं आहेत की जे थांबून आहे। महाराष्ट्रातल्या 4 ठिकाणी ही परीक्षा कंडक्ट केली गेली होती आणि सगळ्या मुलांनी म्हणजे पुणे झालं, औरंगाबाद झालं, नागपूर झालं, या सगळ्या ठिकाणी मुलांनी स्वतः परीक्षेवर बहिष्कार घातलेला आहे। याच्यानंतर आम्ही सरसकट फेलोशिपची मागणी आहे आमची। गव्हर्नमेंट किती सिरियस आहे पीएचडी मुलांबद्दल बघू शकतो की जर का तुम्ही बघितलं ना तिकडे दार उघडण्यासाठी विनंती करत आहे, पण आतमध्ये लॉक लावण्यात आलेला आहे। सगळे परीक्षार्थी आहे, बघू शकतो की जवळपास 638 विद्यार्थी आतमध्ये आहे जे या परीक्षे केंद्रावर आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काय झालं, ABCD 4 जे सेट असतात त्याच्यातल्या 2 सेट हे झेरॉक्स आणि विदाऊट सील आहे आणि ते लोक प्रेशर पण आणत आहे की ज्यांना परीक्षा द्यायची आहे ती परीक्षा द्या। आणि काय स्थिती आहे आतमध्ये आता सध्या आमदार वंजारी साहेब आलेले आहे आणि ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत आहे। नेमकं काय तुमचा आरोप काय घडलं? 2 सेट जे आहे ते कुठेतरी झेरॉक्स केलेले जाऊ शकतात, कुठेतरी स्कॅन कॉप्या कोणाला तरी मिळालेल्या असतील, त्याच्यामुळे आमचा या परीक्षेला पूर्ण विरोध। विदाऊट सील आहेत आणि झेरॉक्स आहे, स्टॅपल केलेले आहेत 2 सेट। जर आपण बघितलं ना तर इथे प्रशासनाने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जे प्रशासन आहे त्यांनी हा संपूर्ण गेट लॉक केलेला आहे। त्यामुळे बाहेर देखील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना देखील आतमध्ये सोडलं जात नाही आणि आतमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांना बाहेर येऊ दिलं जात नाही। अशा प्रकारचं चित्र आपल्याला सध्या इथे पाहायला मिळत आहे। निश्चितच सौरभ, पहिले याआधी देखील अशा प्रकारे महाज्योतीने पीएचडीच्या फेलोशिपसाठी जी एंट्रन्स एक्झाम घेतली होती तेव्हा देखील पेपर फुटला होता। आता ही दुसऱ्या वेळ परीक्षा घेतली जात आहे। दुसऱ्या वेळेस देखील पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांनी पूर्णतः या परीक्षेवर बहिष्कार टाकलेला आहे। आतमध्ये परीक्षा केंद्राचं जे मैदान आहे त्या परीक्षा केंद्राच्या मैदानावर सगळे विद्यार्थी बाहेर बसलेले आहे, कोणीही परीक्षा द्यायला तयार नाही। विधान परिषदेचे जे आमदार आहे अभिजित वंजारी ते तिथे पोहोचलेले आहेत, ते विद्यार्थ्यांना विनंती करत आहे। आता यातनं नेमका काय मार्ग निघतो हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। बरोबर, गंभीर प्रकार म्हणावा लागेल हा जो घडलाय तो, आणि विद्यार्थ्यांच्या मागणीची, त्यांच्या म्हणण्याची दखल सुद्धा तितक्याच गांभीर्यानं घेतली जाईल ही अपेक्षा करूयात। तुषार, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।